आपला मित्र इतका श्रीमंत आहे, त्याच्याकडे इतके पैसे आहेत, आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे। यासाठी विजय गायकवाड या व्यावसायिकाच्या मित्राने एक कट रचला। तुमचे दुःख मला सहन होत नाही, यासाठी माझ्या ओळखीच्या ज्योतिषाला दाखव, असे सांगून विजय गायकवाड यांना गिरीश खैरे हा कल्याण पूर्वेतील आडिवली परिसरात एका व्यक्तीकडे घेऊन गेला। त्या ठिकाणी ज्योतिषाच्या वेशभूषेत एक जण पुढे आला। त्याने विजय यांचा हात बांधून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून 20 लाख रुपयांची मागणी केली। मात्र आपण पकडले जाऊ या भीतीने ज्योतिष आणि त्याचा मित्र पळून गेला। मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी गिरीश खैरे याला अटक केली होती। आता विनायक कराळे आणि विनय यादव यांना अटक केली आहे। विशेष म्हणजे विनायक कराळे हा प्लंबर आहे। त्याचा मित्र विनय याने बिहार येथून देशी कट्टा मागवला होता। मानपाडा पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकत देशी कट्टा जप्त केला आहे। डीसीपी अतुल झेंडे, एसीपी सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस अधिकारी संपत फडोळ यांच्या पथकाने भांडाफोड करत तिघांना अटक केली आहे। गेल्या आठवड्यामध्ये मानपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक 50 वर्षीय बांधकाम व्यावसायिक आणि केबलचा पण व्यवसाय त्यांचा, की त्यांचं अपहरण केलं आणि खंडणी मागितली आणि त्या प्रकारचा गुन्हा आमच्याकडे नोंद झाला। तर आमच्या डिटेक्शन ऑफिसर संपत फडोळ आणि त्यांच्या टीमने, महेश राळीभात यांनी त्यांच्या टीमने त्याच्यामधून उत्कृष्ट काम केलं। त्यातले आरोपी पण पकडले। आरोपी पकडल्यावर बराच मोठा खुलासा झाला त्या गुन्ह्यामध्ये, की जे व्यावसायिकांना अपहरण केलं होतं त्यांना कौटुंबिक काही अडचणी होत्या, त्यांना भविष्य पाहायचं होतं, म्हणून त्यांनी गिरीश खैरे नावाच्या इसमाला ओळखीतल्यांना संपर्क केला आणि मग त्यांनी असा बहाणा बनवला खैरेंनी, की त्यांच्याकडे भविष्य पाहणारा एक माणूस आहे आणि तो भविष्य पाहून तुम्हाला काय तुमच्या अडचणी असेल तर दूर करेल। मग 24 सप्टेंबरला सकाळी ते गिरीश खैरे आले ह्या फिर्यादींच्याकडे आणि त्यांना भविष्य पाहण्याच्या बहाण्याने घेऊन गेले। खैरेने असा प्लॅन केला होता, आमच्या डिटेक्शन टीमने, संपत फडोळ आणि महेश राळेभातने त्यातून निष्पन्न असं केलं की त्या आरोपींनी पहिलीच रूम घेऊन ठेवली होती ज्या ठिकाणी भविष्य दाखवण्याचा प्रकार चालणार आहे। त्या सोबतीला त्या आरोपींनी विनायक कराडे नावाचा एक मुलगा घेतला होता, जो ॲक्च्युली प्लंबर आहे पण त्याला भविष्य सांगणारा असं त्यांनी बनवला होता। दुसरा विनय कुमार यादव आहे। अशा त्या आरोपींच्या मदतीनं खैरेने असा प्लॅन केला होता। ज्यावेळेस त्याला त्या वृद्ध इस्माला त्या रूममध्ये घेऊन गेले आणि वृद्ध इस्माने तो हात दाखवला भविष्य दाखवण्यासाठी, तर विनायक कराडे हा जो भविष्यकार बनला होता खोटा, तर त्याने हात हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने त्याला चापट मारले। त्याच ठिकाणी त्या फिर्यादींचे लक्ष आले की हा प्रकार फसवणुकीचा दिसतो आणि ताबडतोब दुसऱ्या आरोपींनी पण विनायक यादव जो होता त्याने त्यांच्या डोक्याला पिस्टल लावला आणि 20 लाखाची खंडणी डायरेक्ट त्या ठिकाणी मागितली। मग ते उठण्याचा किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी लगेच त्याला खुर्चीला दोरीने बांधून ठेवलं आणि 20 लाख रुपये आणायला सांगितलं। ते म्हणलं माझ्याकडे आता नाही आहेत। मग त्यांच्या घरी संपर्क मिसेसला करण्यास सांगितला। मग मिसेसला आणायला पण त्यातला एक आरोपी गेला, पण मिसेस त्याने असा बहाणा केला की ते ॲक्सिडेंट झालेलं आहे तुमच्या मिस्टरांचा, तुम्ही चला म्हणून। ती मुलाला घेऊन येत असताना हे घाबरले की मुलगा आला तर सगळं उघड पडेल, म्हणून ते त्यांना न आणता परत आला माघारी। नंतर मिसेसला परत त्याने एक ॲक्सिडेंट झालेला आहे, परत खैरे स्वतः गेला आणायला, त्यांना घेऊन आला। मग हे आरोपी पहिले जे होते ज्यांनी पिस्टल लावलं होतं खंडणीमध्ये, ते घाबरले आणि ते खैरे आणि त्यांची मिसेस याच्यावर पळून गेले। मग ज्यावेळेस पोलिसांनी ही तक्रार दाखल केली तर आमच्या डिटेक्शन टीमने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ॲडिशनल CP संजय जाधव सर आहेत, DCP पूर्वीचे गुंजाळ सर आणि आताचे अतुल झेंडे सर आणि ACP हेमाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम केलं। त्याच्यामध्ये अशा निष्पन्न झालं की त्यातला जो विनायक कराडे जो खोटा भविष्यकार होता आणि दुसरा विनायक यादव यांनी 1.5 महिन्यापूर्वीच बिहार इथून एक पिस्टल मागवलं होतं। ते जिवंत काडतूस त्याच्यामध्ये पण आहे। 15,000 रुपये त्यांनी आणला आणि कट रचला होता। नशिबानं आणि पोलिसांच्या प्रयत्नानं तो उघड झाला आणि एक चांगला जीव वाचला। तर पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल, पैसे आणि पिस्टल आणि जिवंत कट जप्त केलेला आहे। अधिक तपास पुढे पोलीस करीत आहे।